नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. एखादा मुका जीव गळ्याला सुरी लावून जसा मारला जातोय तसाच आज झाडे सुद्धा मारली जात आहे. कित्येक वर्षांपासून निसर्ग वाचवारची काहींची खटापोट चालू आहे, पण आपण त्यांना साथ देतो का हा जरा स्वतःलाच प्रश्न विचारा. कदाचित स्वतःच्या नजरेत स्वतः गुन्हेगार ठरू. पर्यावरणाचे योग्य संतुलन राहण्यासाठी क्षेत्रफळाच्या 33% आच्छादन असणे आवश्यक आहे. मात्र दुर्दैवाने जालनासह जालन्यातील विविध तालुक्यात सगळीकडेच वनक्षेत्राचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्यातच गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने सर्रासपणे अवैध वृक्षतोड केली जाते. प्रत्येक परिसरातील निसर्ग सौंदर्य विलोभनीय आणि आकर्षक आहे. मात्र या निसर्ग सौंदर्याला लाकूड माफियांचे ग्रहण लागलेले असून वृक्षतोडीवर अंकुश ठेवण्याचे काम शासनाच्या वन खात्याने करायचे असते. हजार रुपये पगार मोजून सरकार अधिकारी व कर्मचारी नेमते. मात्र स्वतःचेच उखळण पांढरे करण्यासाठी वृक्षाची कत्तल करणाऱ्या लाकूड व्यावसायिकांनी या वनपाल सारख्या अधिकाऱ्याच्या डोळ्यावर नोटाची झापडे बांधली आहे. त्यामुळे कुंपणात शेत खाऊ लागल्याचे जिल्ह्यात जोरदार चर्चा असून यामुळे लाकूड माफियांकडून मौल्यवान झाडांची सर्रासपणे कत्तल करून ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जाते. या झाडांचं जगणं हिरावून घेतलंय. ते झाड आता जालनाकरांना मला वाचवा अशी भावनिक आर्तसाद घालत असून विशेष जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पर्यावरण मंत्री असल्याने त्यांनीच आता वृक्षतोड करणाऱ्या व त्यांना मदत करणाऱ्या म्हणजेच पर्यावरणाचा समतोल बिघडणाऱ्या दोषींवर कठोर पावले उचलण्याची गरज असून अशी मागणी आता जालन्यातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात जोर धरू लागली आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.